नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा समिती किंवा भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत. या नवीन शैक्षणिक वर्षाच्या या पहिल्या सभेमध्ये कोणते विषय आवश्यक आहेत आणि या समितीचे लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर विद्यार्थी सुरक्षा समिती किंवा भौतिक सुविधा विकसन समिती याची PDF किंवा वर्ड फाईल आपणास हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकता. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे आणि 23 जून 2025ला मी ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक 23 जून 2025 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना लिहून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि त्यातला पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, बालकांची 100% उपस्थिती सातत्याने राहील यासाठी दक्षता घेणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे विद्यार्थी सुरक्षा समितीमधला. पहिली सभा आणि दुसरा विषय आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांची सर्वांगीण प्रगती सुनिश्चित करण्यासाठी शाळेतील बालकांची 100% उपस्थिती कायम राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समितीच्या आजच्या बैठकीत खालीलप्रमाणे ठराव संमत करण्यात येत आहे. यामध्ये आवश्यकतेनुसार रजेच्या दिवशी या काळात शिक्षक, पालक, स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी नियोजन करणे, प्रयत्न करणे व प्रत्येक वर्गात दर आठवड्याला उपस्थितीचा आढावा घेण्यात यावा. 85% पेक्षा कमी उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून पालकांना कळवावे. पालकांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी शिक्षकांना जबाबदारी देण्यात यावी. उपस्थिती वाढवण्यासाठी प्रेरणा देणारे उपक्रम, यामध्ये उदाहरणार्थ उपस्थिती गौरव प्रमाणपत्र, उपस्थिती स्पर्धा इत्यादी राबवावेत व आजारी विद्यार्थ्यांसाठी शाळा किंवा शिक्षकाकडून वेळोवेळी मार्गदर्शनाची व्यवस्था करावी. जर एखाद्या विद्यार्थ्याची सतत अनुपस्थिती आढळून आली तर शाळा प्रशासनाने पालकांशी प्रत्यक्ष भेट घ्यावी. मुलांची सुरक्षा लक्षात घेऊन शाळेच्या प्रवेश व निर्गमन व्यवस्थेची नियमित तपासणी करावी व आजच्या या बैठकीत सर्वानुमते ठरवण्यात आले की समिती दर महिन्याला उपस्थितीचा आढावा घेईल व आवश्यक त्या उपाययोजना सुचवेल. या पद्धतीने हा दुसरा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे, विषय क्रमांक 3, शाळाबाह्य, अनियमित, स्थलांतर व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. फार महत्त्वाचा असा हा 3 नंबरचा विषय आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समितीमार्फत शाळाबाह्य, अनियमित, स्थलांतरित व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे फार महत्त्वाचे आहे. याबाबत आजच्या या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सभेत विषय घेण्यात आला. सर्व बालकांना गुणवत्तापूर्ण व समावेशक शिक्षण मिळावे हा राष्ट्रीय व राज्य शैक्षणिक धोरणांचा उद्देश आहे. शाळाबाह्य, अनियमित उपस्थित असणारे, स्थलांतरित व दिव्यांग बालक हे शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी खालीलप्रमाणे ठराव संमत करण्यात आला. शाळाबाह्य व अनियमित बालकांची यादी तयार करणे व वेळोवेळी अद्ययावत ठेवणे, स्थलांतरित बालकांची माहिती गाव पातळीवरील स्थानिक संस्थांच्या मदतीने गोळा करणे व त्यांना तत्काळ प्रवेश देणे,
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा, उदाहरणार्थ रॅम्प, ब्रेल साहित्य, विशेष शिक्षकांची मदत इत्यादी उपलब्ध करून देणे. समुपदेशन व पालक संवादाच्या माध्यमातून पालकांमध्ये जागरूकता वाढवणे. विशेष मोहिमा राबवून शाळाबाह्य व स्थलांतरित बालकांना मुख्य प्रवाहात सामील करणे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या नियमित उपस्थितीसाठी शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष देणे व घरभेटीचे आयोजन करणे. स्थानिक स्वराज्य संस्था, समाजसेवी संस्था व पालक समिती यांच्या सहकार्याने बालकांचे शैक्षणिक पुनर्वसन सुनिश्चित करणे. वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करून यावर योग्य कार्यवाही कशी करावी या संदर्भात सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 4. शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. 4 नंबरचा विषय आहे आणि फार महत्त्वाचा देखील हा विषय आहे. शाळेतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या पायाभूत व भौतिक सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. शाळा विकास आराखड्यानुसार या गरजांची पूर्तता करण्यासाठी समितीने खालीलप्रमाणे ठराव संमत केला आहे. शाळा विकास आराखड्यामधील प्राधान्यक्रमानुसार गरजांचा अभ्यास करणे. उदाहरणार्थ वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, विद्युतीकरण, कॅम्प्युटर लॅब, खेळाचे साहित्य, शाळा कुंपण, रॅम्प, ग्रंथालय इत्यादी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, शाळा व्यवस्थापन समिती, CSR निधी, सार्वजनिक सहकार्य, शासकीय योजना आदींच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. विद्यमान सुविधा सुस्थितीत राहाव्यात यासाठी नियमित देखभाल व निगा राखणे. भविष्यातील वाढीव गरजांचा विचार करून वार्षिक आराखडा तयार करणे. कामांची प्रगती वेळोवेळी आढावा घेणे व विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन शाळा समितीत सादर करणे. शाळा विकास आराखडा वार्षिक पुनरावलोकन करून सुधारित करणे. वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करून यावर कार्यवाही कशी करावी या संदर्भात सविस्तर चर्चा आजच्या बैठकीत करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय घेतलेला आहे विषय क्रमांक 5. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी म्हणजेच CSR च्या माध्यमातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. शाळेतील पायाभूत व शैक्षणिक सुविधांमध्ये गुणवत्ता वाढवण्यासाठी शासकीय निधीबरोबरच इतर स्रोतातूनही सहाय्य मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे CSR म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून शाळेसाठी विविध सुविधा मिळवण्यासाठी खालीलप्रमाणे ठराव संमत करण्यात येत आहे. शाळेच्या गरजेनुसार CSR निधीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करणे. परिसरातील औद्योगिक संस्था, खाजगी कंपन्या, बँका, NGO यांच्याशी संपर्क साधणे. भौतिक सुविधा उदाहरणार्थ वर्गखोली, संगणक, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्मार्ट बोर्ड, क्रीडा साहित्य इत्यादी व शैक्षणिक साधन सामग्री यामध्ये उदाहरणार्थ अभ्यास वस्तू, डिजिटल साहित्य आणि पुस्तक यासाठी निधी मागविणे. शाळेच्या गरजांची यादी तयार करून त्यानुसार प्राधान्यक्रम ठरवणे. समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था यांच्याकडून मदतीसाठी संपर्क साधणे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत सुविधा वाढीसाठी सातत्याने पाठपुरावा करणे असे आजच्या या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती मार्फत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 6. शाळेचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे. शाळेच्या विकासासाठी विविध स्तरावरील व्यक्तींचे सहकार्य उपयुक्त ठरू शकते. विशेषतः शाळेचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित नागरिक, व्यावसायिक व समाजातील दानशूर व्यक्तींनी शाळेसाठी सहकार्य करावे यासाठी समितीने पुढील ठराव संमत केला आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची यादी तयार करणे व त्यांच्याशी संपर्क साधणे. शाळेच्या गरजांची माहिती देऊन आर्थिक किंवा वस्तुरूपात मदतीसाठी आवाहन करणे. प्रतिष्ठित व्यक्ती,
स्थानिक नागरिक व व्यावसायिक यांच्याशी भेटी घेऊन शाळेच्या प्रगतीत सहभागी होण्याचे आवाहन करणे. दानशूर व्यक्ती किंवा संस्थांनी दिलेल्या मदतीचा पारदर्शक वापर करणे व त्यांना वेळोवेळी अहवाल सादर करणे. शाळेच्या विशेष प्रकल्पांसाठी माजी विद्यार्थ्यांकडून निधी संकलन मोहीम राबवणे. मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव समारंभ आयोजित करून त्यांचे योगदान मान्य करणे. शाळा व्यवस्थापन समितीमार्फत या उपक्रमांची अंमलबजावणी व नियमित आढावा घेणे असे आजच्या या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समिती मार्फत ठरवण्यात आले व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 7, विद्यार्थी सुरक्षेबाबतच्या उपायांची अंमलबजावणी करणे. विद्यार्थ्यांचे शाळेतील व शाळाबाह्य सुरक्षित वातावरण होणे आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्टीने सुरक्षितता ही शाळेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे खालीलप्रमाणे सुरक्षिततेसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ठराव संमत करण्यात येत आहे. शाळा आवार सुरक्षित ठेवण्यासाठी प्रवेशद्वारावर पहारेकरी किंवा CCTV यंत्रणा लावणे. शाळेतील सर्व कर्मचारी व वाहन चालकांची पार्श्वभूमी तपासणे व ओळखपत्र अनिवार्य करणे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रथमोपचार पेटीची व्यवस्था सुनिश्चित करणे. मुलांमध्ये सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन सत्र व कार्यशाळा आयोजित करणे. शाळेच्या वाहतूक व्यवस्थेतील नियमांचे पालन होणे याची दक्षता घेणे. पालक व शिक्षक यांच्यात संवाद ठेवून विद्यार्थी सुरक्षिततेच्या उपायांचा आढावा घेणे. या सर्व विषयावर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी 8 नंबरचा विषय मी घेतलेला आहे. शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीतील तक्रारींचा निपटारा करण्याची कार्यवाही करणे. 8 नंबरचा हा देखील महत्त्वाचा विषय आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या, सूचना किंवा तक्रारी योग्य प्रकारे हाताळण्यासाठी शाळेच्या परिसरात एक तक्रार पेटी स्थापन करण्यात आली आहे. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ, मुख्य फळ्याजवळ सहज दिसेल अशा ठिकाणी तक्रार पेटी लावण्यात येईल. या तक्रार पेटीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या तक्रारी दर 15 दिवसांनी तपासल्या जातील. तक्रारींचे स्वरूप गोपनीय ठेवण्यात येईल व योग्य प्रकारे चौकशी करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. प्राप्त तक्रारींची नोंद स्वतंत्र रजिस्टरमध्ये ठेवण्यात येईल. आवश्यक असल्यास संबंधित व्यक्तींना बोलावून समुपदेशन दिले जाईल. वरील नियोजन शाळेमध्ये त्वरित अंमलात आणण्यासाठी यावे असा ठराव या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात येत आहे व तसा ठराव या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. आपणास जर अजून 1-2 विषय आवश्यक वाटत असेल आपण टाकू शकतो. मी शेवटचा विषय ठिकाणी घेतलेला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने मित्रांनो, विद्यार्थी सुरक्षा समिती व भौतिक विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओत जाणून घेतलेले आहे. मित्रांनो, आपणास जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयावर. धन्यवाद.